चला 4 वाजलेले आहेत, आणखी 3 मॅच बाकी आहेत. वेळ आहे आपल्याकडे 2.5 ते 3 तास आहेत. या 3 मॅच संपवायचे आहेत आपल्याला. वेळेबद्दल आपण प्लीज सहकार्य करायचं. पुन्हा एकदा 30 जोडी मैदानामध्ये आपल्याला दिसते. अकबर शेख आणि अमान शेख ही जोडी मैदानामध्ये. पहिल्या मॅचवर आपण बघितलं तर प्लॅटिनम डकवर बाद झाला होता तो अकबर. मात्र अमानने एक चांगला फटका लगावला होता आणि तो मॅन ऑफ द मॅच सुद्धा राहिला होता. अमान ज्याने 9 धावा बनवल्या होत्या. मॅन ऑफ द मॅच मात्र साहिल राहिला होता, कारण साहिलने एक विकेट सुद्धा घेतली होती आणि एक 8 धावा बनवले होते. एक चौकार ठोकला होता. सदानंद स्मृती कॉमन टीम सध्या फिल्डिंग करताना. पहिला बॉल विशाल, पहिलाच बॉल. पुन्हा एकदा बॉलिंग स्वीप करण्याचा प्रयत्न, चुकतो फलंदाज आणि हा येतो डॉट बॉल. आजच्या दिवसामध्ये आतापर्यंत 2 बॉल खेळलाय अकबरनं आणि बघितलंय या मॅच मध्ये सुद्धा पहिल्याच बॉलवर खातं खेळू शकला नाहीये. पहिलाच बॉल डॉट होतो. मोठा फटका खेळण्याचा जरूर प्रयत्न केला. पुन्हा एकदा फटका चांगला आहे डीप मिड विकेटला. फिल्डर त्या ठिकाणी चांगला कॅच, विकेट जाईल. फलंदाज बाद. मागच्या मॅचवर प्लॅटिनम डकवर बाद झाला होता, यावेळेस सिल्वर डकवर बाद होताना दिसतोय फलंदाज अकबर शेख. आजचा दिवस चांगला नाहीये. जर हे मैदान बघितलं लेफ्ट हँडर साठी एक चांगलं मैदान म्हटलं जात आहे. मात्र अकबर शेख या मैदानामध्ये चांगली बॅटिंग आजच्या दिवसामध्ये करू शकला नाहीये. हवेचा ऍडव्हान्टेज भरपूर आहे लेफ्ट हँडर साठी. मात्र अकबर शेख 2 वेळा डकवर म्हणजे शून्याचा चष्मा घालून आजच्या दिवसामध्ये बाद झालेला फलंदाज. नवीन बॅटर राहिल अन्सारी मागच्या मॅच मध्ये नव्हता, मात्र ह्या मॅच मध्ये हजर होतोय. मागच्या मॅच मध्ये जर बघितलं आपण राहिल याची कमतरता भरपूर जाणवली आहे, तर ह्यावेळेस ती कमतरता भरून काढेल का राहिल अन्सारी. पुन्हा आपल्या बॉलिंग ट्रॅकवर एक विकेट घेण्यामध्ये यशस्वी ठरतोय. डीप मिड विकेटला फील्डर लावला होता सरळ, त्याच्या हातामध्ये हा फटका खेळला होता फलंदाज अकबर शेखने. पुन्हा आपल्या बॉलिंग ट्रॅकवर सज्ज होईल विशाल सातवी. राऊंड विकेटने ब्लॉक हॉल मध्ये बॉल बॅकलिपला खाली घेऊन खेळला जातोय. लॉंगॉनचा फील्डर समोर येतो. चांगली फिल्डिंग, थ्रो होईल स्ट्राइक एंडला. सिंगल कंप्लीट आणि सिंगलने ऑफ द मार्क होतोय राहिल आपलं आणि टीमचं खातं ओपन करतोय या सिंगलने. अमान शेख येतोय स्ट्राइक एंडवर. गोलंदाजी सुरुवात अतिशय चांगली केले ती विशाल सातवी याने. पहिले 3 बॉल मध्ये फक्त आणि फक्त एकच धाव, 1 विकेट विशाल सातवीच्या नावावर. राऊंड विकेटने पुन्हा एकदा विशाल. चांगला फटका आहे, स्लॉक केलं बॉलला आणि पाठवलंय मिड विकेटच्या दिशेने. बाउंडच्या बाहेर कुठलाही फिल्डर त्या ठिकाणी नव्हता. चौकारासाठी 4 रन. जी ज्युनियर TR बसलेली आहेत सुमित कंपनी. आपण बॉल आणण्यासाठी जायचं आहे. अप्रतिम शॉट, स्वीपचा चांगला फटका पाहायला मिळाला. फलंदाज अमान शेखच्या बॅट मधून चौकाराने आपलं खातं ओपन करतो अमान आणि टीमचा टोटल पाठवतो स्कोर बरोबर 5 रन. जी लहान मंडळी बसली आहेत, आपण बॉल आणण्यासाठी जायचं आहे. एकाच जागेवर तुम्ही बसू नका, एका जागेवर 2-2 जण बसा, तर नक्कीच बॉल व्यवस्थित आतमध्ये येऊ शकेल. बॉल बॉय, नक्कीच तुम्ही सध्या बॉल बॉय आहात, मात्र येणाऱ्या 3-4 वर्षामध्ये ह्याच ग्राउंडवर तुम्ही ऍक्शन मध्ये दिसाल खेळताना TR नागले संघामध्ये. नील पाटील यांचा तो संघ आहे आणि नील पाटीलने TR स्पोर्ट मध्ये मागच्या 2 वर्षापासून जागा बनवलेली आहे आपल्या टीम मध्ये. पुन्हा एकदा चांगला फटका, गॅप शोधलाय. हा बॉल सुद्धा जाईल बाउंडच्या बाहेर कावकानीच्या दिशेने. 4 रनसाठी चौकार. बॅक टू बॅक 2 बॉलवर 2 चौकार अमान शेखच्या बॅट मधून येतात. थोडीशी खराब फिल्डिंग मिड ऑनच्या फिल्डरच्या माध्यमातून आणि बॉल सरळ निघून जातोय बाउंडच्या बाहेर चौकारासाठी. आणि 4 रन टीमचा स्कोर जाऊन पोहोचतो स्कोर बरोबर
9 रन्स. पहिले 3 बॉल अतिशय चांगली टाकली होती, फक्त एकच धाव दिला होता. मागच्या 2 बॉलमध्ये तब्बल 8 धावा खर्च केलेत. गोलंदाज विशाल सातवीने अंतिम एक बॉल चेंज. पुन्हा आपल्या बॉलिंग ट्रॅकवर अंतिम बॉल घेऊन जातोय विशाल. पुढे आला, यावेळेस मिडॉनला फिल्डर आहे. रनआउटची संधी, मात्र थोडासा उशिरा थ्रो केला. बॉल पर्यंत गेला नव्हता, व्यवस्थित बॉलवर गेला नव्हता फिल्डर. मिडॉनचा 1 रन कंप्लीट. ओव्हरची होते समाप्ती आणि पहिल्या ओव्हरच्या समाप्तीनंतर न्यू स्टार कामन टीम टॉस जिंकल्यानंतर प्रथम बॅटिंग करत असताना 10 वर 1 गडी बाद. दुसऱ्याच बॉलवर विकेट मिळवली होती, मात्र त्यानंतर स्ट्राईक जी अमानकडे आले. अमानने 3 बॉलमध्ये 9 धावा बनवल्या, 2 चौकार बॅक टू बॅक ठोकले. यावेळेस बॉलिंग साठी येताना दिसतोय बॉलर रोशन कांबडी येतोय. रोशन कांबडी, रोशन उंबरसडा, त्यानंतर भावेश घोरकना. चांगली गोलंदाजी लाईन आहे सत्यानस्पती कामन या टीमकडे. बॅटिंग लाईनअप सुद्धा जर बघितलं तर विशाल सातवी, अक्षय कोल्हा, त्याच्यानंतर रोशन उंबरसडा असो, तर नक्कीच चांगली स्ट्रॉंग बॅटिंग लाईनअप सुद्धा आहे. एक चांगली टीम म्हटली जाते सदानस्फूर्ती टीम. राईट आर्मनी बॉलिंग करतोय रोशन कांबडी. स्ट्राईक एंडला पुन्हा एकदा स्वतःकडे स्ट्राईक ठेवलेली आहे, कारण अंतिम बॉलवर सिंगल काढली होती अमान शेखने आणि स्ट्राईक स्वतःकडे ठेवले. पुन्हा आपले बॉलिंग ट्रॅकवर सज्ज होईल बॉलर रोशन कांबडी. पहिला बॉल स्विच हिट खेळलाय, मात्र जास्त फायदा मिळणार नाहीये, फक्त 2 रन्स. समोर एक बांबू दिसतो, तो बांबूच्या आतमधून जर बॉल आला तर फक्त 2च धावा. त्याच्या बाहेरून बॉल गेला तर चौका षटकार मिळू शकेल तुम्हाला. 2 रननी स्कोर 12 वर जातोय. रोशन कांबडी पुन्हा आपल्या बॉलिंग ट्रॅकवर मोठ्या रनअपनी बॉलिंग करतोय रोशन कांबडी. सर्वात मोठा लांब लचक रनअप आहे रोशन कांबडी याचा. राईट आर्म ओव्हर द विकेटने. हा बॉल आपण बघितला सोडून दिला होता, वाईटचा इशारा अंपायर यांचा. 1 अतिरिक्त रन मिळते, 1 ने टीमचा स्कोर जाऊन पोहोचतोय 13 वर. कुठेतरी थोडस भरकडलं, स्क्वेअर मारा केला रोशन याने. पुन्हा आपल्या बॉलिंग ट्रॅकवर जाईल, पुन्हा एकदा तोच बॉल टाकेल रोशन. एक क्लासिकल फलंदाज म्हटला जातोय अमान शेख याला. स्ट्राईक एंड वर उभा दिसतोय अमान शेख. पुन्हा एकदा फटका, थोडासा फसला आहे, टायमिंग प्रॉपर झालं नाही. अगोदर थोडा हा फटका खेळला होता, बॉल थोडासा उशीर आला, त्यामुळे ते मिडल ऑफ द बॅट व्यवस्थित करू शकला नाही हा फटका. 1 रन मात्र मिळते मिड विकेटला. चांगली फिल्डिंग, 1 ने टीमचा स्कोर जाऊन पोहोचतोय स्कोर बरोबर 14 रन्स. 14 ऑन द बोर्ड, लॉस ऑफ 1 विकेट. रोशन कांबडी ओव्हर द विकेट मारा करतोय. फुलटॉस बॉल, स्विंग केले बॉलला, अगेन्स्ट द विंड. ही ताकद आहे राहिल अन्सारीची. हवेच्या विरुद्ध दिशेने सुद्धा मोठे फटके खेळू शकतो राहिल, आणि त्यांनी ते दाखवलंय. मारतोय षटकार. षटकाराने टीमचा स्कोर जाऊन पोहोचतो स्कोर बोर्डवर 20 रन 20. अप्रतिम शॉट, खराब बॉल, फुलटॉस बॉलवर फुल टॉल वसूल केलंय ते राहिल अन्सारी याने. बॉलचा कलर थोडासा चेंज झालाय, जो शॉट ज्या ठिकाणी खेळा होता त्या ठिकाणी कलरची कंपनी आहे, फक्त ब्लॅक कलरची. पुन्हा आपल्या बॉलिंग ट्रॅकवर सज्ज होईल. कंट्रोल ठेवावा लागेल गोलंदाजीमध्ये रोशन याला. हो, पुन्हा एकदा पहिल्या गती वाढवण्याचा प्रयत्न आणि वाईटचा इशारा पंचांचा.
गती चांगली होती मात्र कंट्रोल नव्हतं या गतीवर. कंट्रोलनी गोलंदाजी करावी लागेल. गती वाढवण्याचा जास्त प्रयत्न केला. वेगबॉन बॉल जरूर टाकला मात्र लेग स्टंपच्या बाहेर टाकला होता रोशन कांबळेने. वाईटचा इशारा पंचांचा. एक अतिरिक्त रन. टीमचा स्कोअर जाऊन पोहोचतोय 21 वर. ओव्हर द विकेटने पुन्हा एकदा रोशन. ह्या वेळेला स्कोअरलेसच्या दिशेने बॉल जातोय. डीप मध्ये प्रोटेक्शन आहे. चांगली फिल्डिंग. एकच रन फक्त मिळेल. 1 रनने टीमचा स्कोअर जाऊन पोहोचतोय स्कोअर बोर्डवर 22 रन. 22 लॉस ऑफ 1 विकेट. 2 बॉल अद्याप शेष आहेत. रोशन या ओव्हरमध्ये थोडासा महागडा पडताना दिसतो आपल्याला. एकंदरीत धावा खर्च केलेले आहेत त्या 12 4 बॉलमध्ये. पहिल्या ओव्हरमध्ये 10 रन्स खर्च केले होत्या गोलंदाज विशाल सातवीने. पुढील बॉल यावेळेस अमान शेख साठी. ओ व्हाट अ शॉट. अप्रतिम फटका. परफेक्ट मिडल ऑफ द बॅट केला आणि स्ट्रेट डाऊन द ग्राउंड केला होता. लॉंग ऑनच्या बाहेर पाठवलाय. 6 रनसाठी षटकार. जबरदस्त शॉट. कमालीचा हा फटका आपल्याला पाहायला मिळाला. फलंदाज अमान शेखच्या बॅटमधून येतो हा षटकार आणि या षटकाराने टीमचं टोटल जाऊन पोहोचते स्कोअर बोर्डवर 28 रन. 28 रन्स. टायमिंग प्रॉपर होतं या फटक्यामध्ये. मिडल ऑफ द बॅट चांगलं केलं होतं अमानने. स्वीप चिट खेळण्याचा प्रयत्न. काही आवश्यकता नाही स्वीप चिट खेळण्याची. सरळ बॅटने सुद्धा तुम्ही जर चांगले फटके बाजू करू शकता. ओव्हरचा होतोय इशारा. अशा प्रकारे 2 ओव्हरची समाप्ती. 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे धावबलकावर 14च्या सरासरीने न्यू स्टार कामन टीम 28 वर 1 गडी बाद. महेंद्र कोल्हा येतोय बॉलिंग साठी. महेंद्र कोल्हा बॉलिंग ट्रॅकवर. स्विच इट खेळण्याचा प्रयत्न. हवेत बॉल. स्लिप मध्ये कॅच घेतलेला आहे. अपील थोडीशी केली जाते मात्र आय थिंक कुठे बॉल लागलेला आहे चेक केलं जाईल. स्विच इट खेळला होता हा फटका. रिप्ले मध्ये आपण बघूया. स्लिप्स ऑफ फिल्डर. यस तिसऱ्या पंचांकडे मागणी केलेली आहे. चेक केलं जाईल. बघूया बॉल लागलाय कुठे नक्की. काम थोडंसं वाढलेलं आहे आमचे रुपेश ठाकरे यांचं आणि तिसऱ्या पंचांना थोडंसं बिझी ठेवलं जाईल. स्विच इट केला होता हा फटका आणि त्यानंतर बॉल हाताला जरूर लागला होता आणि मात्र बघितलं जाईल कुठे लागलाय बॉल. डिसिजन इज पेंडिंग. नॉट आउट. थोडस मनगळ्याच्या वर हा बॉल लागला होता. ओव्हर द विकेट.
फटका व्यवस्थित आला नाही, बॅटच्या टॉयला लागलाय, थोडीशी खराब फिल्डिंग. बॅकअप अतिशय चांगलं केलं जाते आणि 2 धाबा पूर्ण करतात दोन्ही सुद्धा फलंदाज. 2 रननी टीमचा स्कोर जाऊन पोहोचतो स्कोर बोर्डवर 30 रन. चांगलं टोटल आपण म्हणू शकतोय न्यू स्टार कामन टीमचं. मागच्या मॅचमध्ये न्यू स्टार कामनने 30 रन डिपेंड केल्या होत्या. हे तिसरं षटक प्रगतीपथावर आहे आणि 30 धावा झालेत, म्हणजेच 50 पेक्षा जास्त धावा पाहायला मिळतील या इनिंग मध्ये. फुलटॉस बॉल पुन्हा एकदा बॉलला पाठवले, सरळ डिस्पॅच केलंय डिप्स कॉलेजच्या बाहेर. 6 रनसाठी षटकार. पंच फक्त चेक करतात की हा बिबर आहे की नाहीये. अँगल तर एक आहे, आम्हाला या ठिकाणी समजलं. अँगल तर नक्कीच चेक केलं जाईल. आणि तिसरे पंच थोडेसे पुन्हा एकदा विजी, पुन्हा एकदा रुपेश ठाकरे, आरटी मुईज या यूट्यूब चॅनलवर हे थेट प्रक्षेपण आपण बघू शकतोय. फेअर डिलिव्हरी, थोडासा बॉल डीप होत होता आणि फेअर डिलिव्हरी पंचांचा निर्णय. साईड अँगलने आणखीन चांगला दिसू शकलं असतं, मात्र जो फ्रंट अँगल जो आहे त्यांनी असं वाटतं की थोडासा डीप जातो बॉल, त्यामुळे फेअर डिलिव्हरी. आणि हा षटकार येतोय, षटकाराने टीमचा स्कोर जाऊन पोहोचतोय स्कोर बोर्डवर 36 रन. अतिशय चांगली बॅटिंग करताना दिसतोय राहिल अन्सारी. मागच्या मॅचमध्ये राहिल अन्सारी नव्हता, मात्र या मॅचमध्ये आला आणि खरोखर जबरदस्त बॅटिंग. पुन्हा एकदा उडवले या बॉलला आणि पाठवले मिड विकेटच्या बाहेर. बॅक टू बॅक 2 बॉलवर 2 षटकार ठोकतोय फलंदाज राहिल अन्सारी. अटॅकिंग बॅटिंग राहिल अन्सारीच्या बॅट मधून. अगदी तुटून पडलेल्या बॉलवर हा बघितला फटका, अप्रतिम शॉट, अद्भुत फटका होता राहिलच्या बॅट मधून. सरळ मिड विकेटच्या बाहेर डिस्पॅच केले बॉलला षटकारासाठी. या षटकाराने टीमचा स्कोर 42 वर जाऊन पोहोचतोय. अटॅकिंग बॅटिंग राहिलच्या बॅट मधून, पॉवर हिटिंग शॉट. वैयक्तिक 7 बॉल मध्ये 22 वर बॅटिंग करतोय फलंदाज राहिल अन्सारी. एक खास गोष्ट अशी आहे, या मैदानाच्या बाहेर जर बघितलं की अगदी स्टेडियम मध्ये बसून मॅच बघण्याचा आनंद घेताना दिसतात जे प्रेक्षक. चांगली अगदी व्यवस्थित सावळी आपल्याला आहे, आंब्याच्या झाडाची असेल. ओ या वेळेला डॉट बॉल, असं वाटलं होतं की बॅक टू बॅक 3 लागतील का, मात्र कमबॅक करतोय गोलंदाज महेंद्र कोल्हा. चांगला बॉल टाकतोय, चांगला कमबॅक महेंद्र कोल्हा याचं. पुन्हा आपल्या बॉलिंग ट्रॅकवर जातोय महेंद्र कोल्हा. अंतिम 1 बॉल शेष. 42 धावा धावफलकावर. 14 पेक्षा जास्त सरासरीने वाटचाल करताना दिसतोय न्यू स्टार कामन टीम. अंतिम बॉल, फुलटॉस होता, पुन्हा एकदा बॉल जाईल आणि 1+1 2 रन्स बाईट सुद्धा आणि 1 वाईट सुद्धा. वाईटच्या या 2 धाबा येतात. 2 धाब्यांनी टीमचा स्कोर 44 वर जाऊन पोहोचतोय. एक अंतिम बॉल शेष. शेवटचा बॉल घेऊन जाईल महेंद्र कोल्हा. चांगला बॉल, गतीमध्ये मिश्रण केलं, थोडंसं चेंज ऑफ द स्पेस. हा बॉल टाकलाय, थोडासा खाली सुद्धा राहिला हा बॉल. डॉट बॉल, ओव्हरची होते समाप्ती आणि 44 रन्स 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर. अंतिम 1 ओव्हर शेष. आणि बघूया शेवटच्या षटकामध्ये किती 10 जरी आले सुद्धा तरी सुद्धा 54, 12-16 आल्या तर 60 पेक्षा जास्त.
शेवटचं षटक घेऊन येतोय भावेश घोरखाना येतोय शेवटचं षटक घेऊन. शेवटचे 6 बॉल शेष आणि बघूया शेवटच्या 6 बॉल मध्ये हे जे फलंदाज आहेत हे महत्वाचे फलंदाज म्हटले जातात न्यू स्टार कामन टीमचे. चांगली पार्टनरशिप. स्विच हिट मारलाय. बॉल जाईल थर्डमॅनच्या दिशेने. फक्त 2 रन्स डिक्लेरेशन झोन मध्ये. किती रन्स येतील. बांधाला बॉल लागले ना. फक्त 2 धावा. अगोदर ते बांधाला बॉल लागलाय त्यामुळे तिथेच 2 धावा तुम्हाला आल्या. बांधाच्या वरून जर बॉल गेला असता तर नक्कीच तिथे धावा एक्स्ट्रा मिळू शकल्या असत्या. मात्र 2च धावा फक्त धावसंख्या जाऊन पोहोचते ती 46 वर. 5 बॉल शेष. एक नियम आहेत या मैदानाचे. लेफ्ट आर्मनी पुन्हा एकदा लेफ्ट आर्म ओव्हर द स्टंप. भावेश सरळ बॅटने स्ट्रेट डाऊन द ग्राउंड. लॉंग ऑनला फिल्डर आहे. चांगला थ्रो झाला होता. फिल्डिंग अप्रतिम झाली होती लॉंगॉनच्या फिल्डरच्या माध्यमातून. फक्त 1च रन मिळते. धावसंख्या जाऊन पोहोचते ती 47 वर. 47. पुन्हा आपले बॉलिंग ट्रॅकवर. फ्लिक करण्याचा प्रयत्न. बॉल येतोय स्क्वेअरलेसच्या दिशेने. डीप मध्ये प्रोटेक्शन होतं मात्र त्याचा खूपच उशिरा थ्रो येतो ना दिसतोय. 2 रन पुन्हा एकदा कंप्लीट करतात दोन्ही फलंदाज. 2 ने स्कोर 49 वर जाऊन पोहोचतोय. अंतिम ओव्हर मध्ये भावेश कुठेतरी हात मोकळे करून खेळण्याची संधी देताना दिसत नाहीये फलंदाजांना. 3 बॉल मध्ये 5 धावा आतापर्यंत आलेल्या आहेत. पुन्हा एकदा भावेश. क्लिंग बॉल. जजमेंट थोडस चुकलं आणि हा थोडासा लेग कटर बॉलर होता त्यामुळे क्लिंग बोल्ड आउट केलाय ते राहिल अन्सारी याला. हा दुसरा विकेट जातोय न्यू स्टार काबन टीमचा. राहिल अन्सारी इज आउट. अरमान जातोय नवीन बॅटर. बॉल शेष आहेत फक्त 2. चांगला कमबॅक या डेथ ओव्हर मध्ये करताना दिसतोय भावेश घोरकणा. अतिशय चांगली बॉलिंग भावेश याची. यावेळेला पुन्हा एकदा फाईन लेगच्या दिशेने बॉल जातोय. 46 धावांची पार्टनरशिप या त्यांनी ब्रेक केली होती भावेशने. वाईटचा इशारा पंचांचा. 1+1 2 रन्स टीमच्या खात्यामध्ये. स्कोर जाऊन पोहोचेल 51. हाफ सेंचुरी पूर्ण झालेली आहे ते न्यू स्टार काबन या टीमची. अंतिम 2 बॉल शेष. भावेश घोरकणा बॉलिंग ट्रॅकवर. चांगला बॉल आणि तेवढा चांगला फटका आहे. स्ट्रेट डाऊन द ग्राउंड. लॉंग ऑफ आणि लॉंग ऑनच्या मधून 6 रनसाठी षटकार. स्कोर जाऊन पोहोचतोय स्कोर बोर्डवर 57 रन्स. अप्रतिम शॉट. जबरदस्त फटका. अंतिम बॉल. पुन्हा एकदा स्ट्रेट डाऊन द ग्राउंड. वन्स अगेन बॉलला पाठवलंय लॉंगेस्ट सिक्सर अमान शेखच्या बॅट मधून. लगातार 2 षटकार आणि धावसंख्या जाऊन पोहोचते धावफलकावर 63 रन्स. 64 रनचं टार्गेट असेल ही मॅच जिंकण्यासाठी सदानस्मृती कामन टीम समोर.
न्यू स्टार टीमचा 12 खेळाडू आणि सदानस्पती टीमचा सुद्धा 12 खेळाडू या आपण ड्रॉ करणार आहोत. 3 टीम राहतील ज्यामधून 2 टीमचा ड्रॉ असेल. एक टीमला कंपल्सरी खेळायला लागेल गजानस्पती सावंतपाडा टीमला आणि एक टीम डायरेक्ट टू फायनल जी राहील ती खेळेल गजानस्पती सावंतपाडा टीमच्या जोडीला, ज्यामध्ये TR नागले आणि एक विजेता संघ असा ड्रॉ आपण करणार आहोत. बघूया कोणती टीम फायनल मध्ये जाईल. TR नागले बॅक टू बॅक दुसऱ्या दिवसामध्ये सुद्धा आपण बघितलं तर फायनल मध्ये त्यांनी प्रवेश निश्चित केलेला आहे. म्हणजे या मॅच मधून जी टीम जिंकेल ती लढेल गजानन स्फूर्ती सावंतपाडा टीम समोर. गजानन स्फूर्ती सावंतपाडा टीम कॅप्टन जसं मॅच संपेल तसे आपण लगेच यायचंय टॉस साठी. मामूने जी चिठ्ठी काढली होती त्याबद्दल मामूला 100 रुपयाचा पारितोषिक दिलेला आहे. गणेश पाटील यांच्याकडून TR स्पोर्ट्सचे सर्वात मोठे सपोर्टर आहेत ते. राहिल अन्सारी पहिला बॉल क्लिंग बॉल पहिल्याच बॉलवर विकेट. फलंदाज रोशन उंबरसडा इज आउट. खराब सुरुवात. सदानस्फूर्ती काबन टीमचा पहिला विकेट जातो 0 बाद. एक मोठं टार्गेट चेस करायचं आहे आणि ते चेस करत असताना राहिल अन्सारीची गोलंदाजी लाजवाब कमालीची गोलंदाजी आणि पहिल्याच बॉलवर अराउंड लेग त्रिफला चित्त बाद केले ते रोशन उंबरसडा या फलंदाजाला. रोशन आणि अक्षय ही जोडी मैदानामध्ये होती. पहिल्याच बॉलवर विकेट आणि रोशनच्या नावावर जागेवर आता नवीन बॅटर जाताना आपल्याला दिसतोय रोशन कांबडी. रोशन उंबरसड्याच्या जागेवर रोशन कांबडी जाताना दिसतोय. हे बघितलं आपण भरपूर लॉंग वे शफल केलं होतं. सर्व एक्स्ट्रा दाखवल्या होत्या आणि तसंच अप्रतिम बॉल टाकला आणि क्लीन बोल्ड आउट केलंय ते राहिल अन्सारी याने. रोशन कांबडी सध्या स्ट्राईक एंडवर. पुन्हा एकदा राहिल बॉलिंग ट्रॅकवर. फटका चांगला आहे. फिल्डर आहे अमान शेख होता त्या ठिकाणी. चांगली फिल्डिंग करतो डीप मिड विकेटच्या दिशेने. फक्त एकच रन मिळेल आणि 1 रनने टीमचा स्कोर सुरुवात झालेली आहे 1 ने. अक्षय कोल्हा मागच्या मॅच मध्ये अक्षयने जबरदस्त बॅटिंग केली होती. 30 बॅटिंग या मॅच मध्ये करावं लागेल अक्षय कोल्हा याला. पुन्हा एकदा राहिल अन्सारी अक्षय कोल्हासाठी. उडवले बॉलला लॉंग ऑफच्या दिशेने आणि सरळ जाईल 1 बाउन्स लॉंग ऑफच्या बाहेर. 4 रनसाठी चौकार. अक्षयने बघितलं की एक्स्ट्रा कव्हरला फिल्डर आहे. लॉंग ऑनला फिल्डर आहे. लॉंग ऑफच्या दिशेने कुठलाही डीप मध्ये फिल्डर नाहीये. एक डीप विकेट आहे. चिप केलं होतं हवेमध्ये हा फटका आणि ही स्टाईल आहे फटकेबाजीची. मागच्या मॅच मध्ये सुद्धा अशाच स्टाईलने 2 षटकार ठोकले होते अक्षय कोल्हाने. चौकाराने टीमचा स्कोर जाऊन पोहोचतो 5 वर. कट शॉट खेळण्याचा प्रयत्न. एज लागते. बॉल जाईल डिग्रेशन झोन मध्ये. 2 धाबा डिक्लर. या 2 ने अक्षय जाऊन पोहोचतो 6 वर. टीमचं टोटल जाऊन पोहोचते 7 रन. 7 लॉस ऑफ 1 विकेट.
64चं टार्गेट चेस करायचं आहे, म्हणजेच 16च्या सरासरीने वाटचाल करायची. प्रत्येक ओव्हरमध्ये आवश्यक रन रेट जो पाहिला तो 16चा आहे. नवीन बॉल द्या. ऋषिकेश काय नाव त्याचं? रोशन पाटील रोजी 46 यांना विनंती असेल की आपण मुख्य मंचावर यायचं. आपलं हार्दिक स्वागत असेल. मालिकावीरसाठी त्यांनी एक चांगली ट्रॉफी दिलेली आहे. प्रांची रोशन पाटील यांच्याकडून ती ट्रॉफी स्पॉन्सर आहे. या सीझनमध्ये त्यांनी रिटायरमेंट घेतली KCA मधून आणि मॅन ऑफ द सिरीजसाठी अक्षरशः ट्रॉफी स्पॉन्सर केलेली आहे या टुर्नामेंटसाठी. स्विच हिट केलाय, फटका चांगलाय आणि हा बॉल सुद्धा जाईल बाउंडच्या बाहेर. डीपी पॉइंटच्या दिशेने 6 रनसाठी फ्लॅट सिक्सर. अप्रतिम शॉट, थोडस लोअर फुलटॉस बॉल होता. स्विच हिटचा हा फटका फ्लॅट फटका होता आणि बॉलला सरळ पाठवलंय बाउंडच्या बाहेर षटकारासाठी. स्कोर जाऊन पोहोचतोय स्कोर बोर्डवर 13 रन्स. हा बॉल बघितला, थोडासा इनकटर होता, सोडून दिलाय. ओव्हरचे होते समाप्ती, थोडस सरप्राईज झाला. अक्षय ओव्हरची समाप्ती झाली आहे आणि अशा प्रकारे पहिल्या ओव्हरच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे धावफलकावर 13 वर 1 गडी बाद. सोळाच्या सरासरीने वाटचाल करायची होती. पहिल्या ओव्हरमध्ये 13 आलेत, म्हणजे 3 धाब्याने थोडासा मागे पडलेला आहे सदानस्मृती कामन टीम. म्हणजेच येणाऱ्या आणखीन 3 ओव्हरमध्ये जो आवश्यक रन रेट आहे तो 17च्या घरामध्ये. 17च्या सरासरीने आता वाटचाल करायची ही मॅच जिंकण्यासाठी. तब्बल आणखीन 51 रनची आवश्यकता असेल. बॉलिंग ट्रॅकवर बॉलर येतोय साद. साद सुद्धा एक चांगला गोलंदाज आहे. या सीझन मध्ये खेळण्यासाठी आल्याने खरोखरच इम्प्रेस केले सादने. KPL मध्ये सुद्धा जबरदस्त बॅटिंग ऑलराऊंडर परफॉर्मन्स केला साद याने. हो, ह्या वेळेला मिड विकेटच्या दिशेने हा बॉल येतोय. चांगली फिल्डिंग, एकच रन फक्त मिळेल. एकने टीमचा स्कोर जाऊन पोहोचतो 14 वर आणि स्ट्राइक पुन्हा एकदा येते ती अक्षय कोल्हाकडे. 7 पुन्हा एकदा फटका चांगला आहे, फिल्डर त्या ठिकाणी लावलेला आहे, मात्र कॅच सुटला जातोय अरमानच्या हातामधून. 2चा कॉल, स्ट्राइक एंडला थ्रो अकबर आहे, मात्र अकबरचा नेम चुकला, त्यामुळे नक्कीच जीवनदान मिळालं. स्वतःवर नाराज दिसतो अकबर. अकबरला थोडीशी झुकापत झालेली आहे का? थ्रो झाला होता अकबरच्या हातामध्ये. 2चा कॉल होता, रनआउटची संधी होती आणि हे बघू शकतो आपण थोडीशी टक्कर झाली कुठेतरी आणि यस थोडीशी दुखापत झालेली आहे ती अकबर याला. अगदी जोरात धावत गेला होता आपली विकेट वाचवण्यासाठी अक्षय कोल्हा. थोडस बघितलं, विकेटला बॉल लावण्यासाठी चुकला होता, नंतर नक्कीच विकेट जाण्याची दाट शक्यता होती. आणि अक्षयला जीवनदान देणं म्हणजे आपल्या पायावर कुऱ्हाडी मारण्याप्रमाणे आहे की अक्षय असा एक फलंदाज आहे जो कुठल्याही बॉलरला मोठा फटका लागू शकतोय. थोडासा खांदा लागतोय चेहऱ्यावर. 2 धाबा कंप्लीट, 2 धाब्याने टीमचा स्कोर जाऊन पोहोचतो स्कोर बरोबर 16 रन्स. दुसरं षटक प्रगतीपथावर. पुन्हा आपल्या बॉलिंग ट्रॅकवर 7 चेक अक्षय कोल्हासाठी. हवेत बॉल आहे, साहिल त्या ठिकाणी पुन्हा एकदा बॉल अडला जातोय
आणि 2 रन्स पुन्हा एकदा पूर्ण करतात दोन्ही बॅटर. धावसंख्या झालेली आहे ती 18. सात. पुन्हा एकदा स्विचचा फटका आहे. एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने वन बाउन्स बॉल निघून जाईल बाउंडच्या बाहेर. 4 रनसाठी चौकार. थोडासा मिस टाइम फटका आहे या पॉइंटच्या दिशेने. बॉल थोडासा डायव्हर्ट होतोय. 1 रन कंप्लीट. कुठल्याही प्रकारे दुसऱ्या रनचा प्रयत्न नाहीये. फक्त एकवरच समाधान मानतात दोन्ही सुद्धा फलंदाज. धावसंख्या जाऊन पोहोचते धब्बलकावर 23 रन. बॉल शेष आहे ते फक्त एक बॉल. ओ वाईट यॉर्कर. चांगला ब्लॉक खोलमध्ये हा बॉल टाकला होता. परफेक्ट यॉर्कर डिलिव्हरी. ब्रह्मास्त्र म्हटलं जातोय क्रिकेट मधला. ओव्हरची होते समाप्ती आणि 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर 64चं टार्गेट चेस करत असताना धावसंख्या आहे धावफलकावर 23. आणखीन 41 रनची आवश्यकता. 12 बॉल शेष. पेनल्टी बॅट ओव्हर करण्यासाठी अमान शेख येईल. हे षटक अतिशय निर्णायक षटक असेल दोन्ही टीमसाठी. या षटकामध्ये 20 ते 25 धावा जर आल्या तर अंतिम षटकापर्यंत सामना अगदी रोमहर्षक होऊ शकेल. अमान शेख येतोय बॉलिंग साठी. अक्षय कोल्हा जोपर्यंत विकेटवर टिकून राहील ना तोपर्यंत नक्कीच खतऱ्याची घंटी वाजत राहील. न्यू स्टार कामन टीम समोर करणार अक्षय कोल्हा हा कधी कुठल्याही क्षणी या मॅचची दशा आणि दिशा बदलू शकतोय. ज्या प्रकारची जो फटकेबाजी करतोय. अमान शेख पुन्हा आपल्या बॉलिंग ट्रॅकवर. पहिलाच बॉल घेऊन जाईल ओव्हर द विकेटने. ओ फ्लिक केले या बॉलला स्क्वेअरलेसच्या दिशेने डीप मध्ये. फिल्डर ओ जजमेंट चुकलाय. बॉल निघून जाईल का? यस निघून जातोय बाउंडच्या बाहेर डीप स्कोअर लेगला. 4 रनसाठी चौकार. थोडासा पुढे बॉल होता हा अमान शेख याचा. फ्लिकच्या अंदाजामध्ये हे बघितलं आपण. चांगला फटका. हवेत बॉल होता. जजमेंट चुकलं. डीप स्कोअर लेगचा फिल्डर त्याच्यावरून हा बॉल निघून जातोय सरळ बाउंडच्या बाहेर चौकारासाठी. 4 रन्स. आणखीन 27 धावा झालेल्या आहेत. आणखीन 37 धावांची आवश्यकता असेल मॅच जिंकण्यासाठी. सदानस्पती कामन या टीमला. पुन्हा एकदा अमान शेख. पुलचा फटका आहे मात्र फिल्डरला शोधलाय. डीप स्क्वेअर लेगला चांगला कॅच. विकेट जाईल. फलंदाज होईल बाद. विशाल जातोय नवीन बॅटर. हा सुद्धा एक चांगला बॅटर आहे आणि ज्या प्रकारची बॅटिंग अक्षयने केलेली आहे त्या प्रकारची बॅटिंग विशालला सुद्धा करावी लागेल. सबदने अतिशय चांगला कॅच घेतलाय. अगेन्स्ट द विंड फटकेबाजी करण्याचा प्रयत्न मात्र स्क्वेअरलेगची जी एरिया होती बाउंड्री होती ती क्लिअर करू शकला नाही अक्षय कोल्हा आणि त्याची विकेट जाते. ही महत्वपूर्ण विकेट मिळालेली आहे न्यू स्टार कामन टीमला. विशाल सातवी स्ट्राइक एंडवर. अमान शेख पुन्हा एकदा आपल्या बॉलिंग ट्रॅकवर. राईट आर्म ओव्हर द विकेटने. गतीमध्ये मिश्रण. थोडीशी बॉल आपण बघितलं स्लो गतीने टाकला. थोडीशी बोट फिरवली बॉलवर. अतिशय चांगला बॉल टाकलाय. जबरदस्त कमबॅक केले. पहिल्या बॉलवर चौकार आल्यानंतर चांगलं कमबॅक आहे अमान शेखचं. एक विकेट आणि एक डॉट बॉल. 9 बॉल शेष आणि 37 रनची आवश्यकता मॅच जिंकण्यासाठी 9 बॉल मध्ये.
चांगला फटकाय डीप मिड विकेटला बॉल जाईल अगदी कॅल्क्युलेट षटकार फलंदाज विशाल सातवीच्या बॅट मधून देतोय हा सिक्सर. धावसंख्या जाऊन पोहोचते धाव फलकावर 33 रन्स आणखीन 31 रनची आवश्यकता असेल मॅच जिंकण्यासाठी. बॉल शेष आहे ते 8. हे 2 बॉल महत्वाचे असतील. या 2 बॉल मध्ये आणखीन 2 जर मोठे फटके आले तर अंतिम ओव्हर मध्ये सामना थोडासा रोमांचक होऊ शकेल. पुन्हा अमान शेख पुन्हा उडवल्या बॉलला आणि हा बॉल सुद्धा जाईल बाउंडच्या बाहेर. 6 रनचा षटकार. चौकानंतर षटकार येतोय विशाल सातवीच्या बॅट मधून. 25 रनची आवश्यकता असेल मॅच जिंकण्यासाठी. धावसंख्या जाऊन पोहोचलेली आहे 39 वर. 7 बॉल शेष 7 मध्ये 25. मी म्हटलं की आणखीन 2 जर चांगले फटके आले तर मॅचचा रोमांच वाढेल आणि तेच घडताना दिसते आपल्याला. अंतिम बॉल घेऊन जाईल अमान शेख विशाल सातवीसाठी. हो हेच लागले विकेट किपरच्या हातामध्ये बॉल. कोणती चुकी नाही विकेट किपर अकबर याची. विकेट जाईल ती विशाल सातवी. फलंदाज होईल बाद. अंतिम 6 बॉल आणि 6 बॉल मध्ये 25 ची आवश्यकता मॅच जिंकण्यासाठी सदानस्मृती कामन टीमला. सावंतवाडा टीम कॅप्टन आपण यायचंय आमच्या कॉमेंट्री बॉक्स समोर. करामती खान हकीम खान येतोय बॉलिंग साठी. 25 धावा डिपेंड न करण्यासाठी. मागच्या मॅच मध्ये 10 धावा डिपेंड केल्या होत्या हकीम खानने. पहिला बॉल. पहिल्याच बॉलवर स्लॉक हिट आणि बॉलला सरळ पाठवलाय मिड विकेटच्या बाहेर. 6 रनचा षटकार. वॉट अ स्ट्रोक. जबरदस्त शॉट. कमालीचा फटका आला होता. फलंदाज रोशन कांबळीच्या बॅट मधून येतोय हा सिक्सर. हे बघितलं पहिलाच बॉल स्लॉक हिट. परफेक्ट मिडल ऑफ द बॅट केलाय रोशन कांबळीने यांनी बॉलला पाठवलं मिड विकेटच्या बाहेर षटकारासाठी. 6 रन्स 19 ची आवश्यकता. हो ह्या वेळेला ब्लॉकर मध्ये बॉल. स्वीपरच्या दिशेने बॉल जातोय. 2 धावा पूर्ण. तिसऱ्याचा प्रयत्न करतील का नाही. 2 ओव्हरात समाधान मानलं जाईल. अंतिम 4 बॉल शेष. 4 मध्ये 17 धावेची आवश्यकता मॅच जिंकण्यासाठी. 4 मध्ये 17. पहिल्या 2 बॉल मध्ये 8 आलेले आहेत. उर्वरित 4 मध्ये आणखीन 17 ची आवश्यकता आहे ही मॅच जिंकण्यासाठी. सरळ बॅटने लॉंग ऑनला अमान शेख समोर. सरळ फिल्डरला शोधलंय आणि अशा प्रकारे ही विकेट जाते रोशन कांबळेची. फलंदाज बाद. चला कॅप्टन यायचं आहे. सावंतवाडा टीम कॅप्टन आपण या. दारू पण पाहिजे का विचार. 3 बॉल शेष. 3 बॉल मध्ये 17 ची आवश्यकता. म्हणजेच लगातारच्या 3 बॉलवर 3 षटकार ठोकावे लागतील ही मॅच जिंकण्यासाठी सेमीफायनल मध्ये जाण्यासाठी सदानस्मृती कामन टीमला. हकीम खान पुन्हा आपल्या बॉलिंग ट्रॅकवर. पुन्हा एकदा ब्लॉक होल मध्ये हा बॉल मिडॉनच्या दिशेने. लॉंगनचा फिल्डर समोर येतोय. अमान पुन्हा एकदा फ्रेम मध्ये. चांगली फिल्डिंग. फक्त 1च रन. 16 ची आवश्यकता असेल. बॉल शेष फक्त 2.
दोन बॉल शेष. थोडस डाऊन दिले एक हा बॉल. वाईटचा इशारा. एक अतिरिक्त रन. भावेश घोरकना स्ट्राईक एंडवर आपल्याला दिसतोय. 15ची आणखीन आवश्यकता मॅच जिंकण्यासाठी. चांगला फटकाय मिड विकेटला आणि क्लिअर केली मिड विकेटची बाउंड्री. षटकार येतोय. अंतिम एक बॉल आणि एक बॉल मध्ये 9 रनची आवश्यकता. हवेत बॉल आहे पुन्हा एकदा. अंतिम बॉल होता आणि अशा प्रकारे ही मॅच जिंकलेली आहे ती न्यू स्टार कामन टीमने. कॉन्ग्रॅच्युलेशन न्यू स्टार कामन अँड हडलक सदानस्मृती कामन टीम. चला टॉस साठी दोन्ही टीम कॅप्टन या. सावंतपाडा टीम अँड न्यू स्टार कामन. फक्त 3 षटकाचा हा सामना असेल. दोन्ही टीम कॅप्टन. चला लगेच या टॉस साठी.